24ला 11 ते 2 वाजतापर्यंत एक शांती मोर्चा काढण्यात येणार आहे आणि ह्या शांती मोर्चामध्ये आम्ही सामाजिक विषय, वक्फचे विषय असे घेण्यात आलेले आहे। त्यामध्ये महत्त्वाचे विषय हे आहेत की कोलकाता येथील डॉक्टर महिलावर जे अत्याचार झाला ते आणि मंगळूर येथील विद्यार्थिनीवर अत्याचार, बदलापूर येथील शाळेतील मुलीवर अत्याचार हे याचा निषेध करण्यासाठी, तसेच उत्तर प्रदेश सरकार, मोदी सरकारने अनेक लोकांचे बेकायदेशीर घर जे पाडत आहेत बुलडोझर लावून ह्याचाही निषेध आणि विशालगड येथील मस्जिदवर झालेला हल्ला याचा निषेध आणि अनेक विषय आहेत। ह्या विषयावर आम्ही निषेध करण्यासाठी मोर्चा काढणार। तसेच बांगलादेशात जे अल्पसंख्याक हिंदू आहेत, आम्ही इथं भारतामध्ये मुस्लिम अल्पसंख्याक असल्यामुळं आम्ही अल्पसंख्याकांच्या प्रश्नासाठी इथं लढत असतो। त्याचप्रमाणे बांगलादेशमध्ये हिंदू जे आहेत ते अल्पसंख्याक आहेत, तर त्यांच्यावर सुद्धा अत्याचार होणे यासाठी आम्ही हे मोर्चा काढत आहोत। त्यामाने हे प्रश्न त्याच्यामध्ये मुख्य प्रश्न आणि कसा आहे की वक्फ विधेयक जे केंद्र सरकारने सध्या लोकसभेमध्ये पारित केलेलं आहे, आता ते GPC मध्ये हे केलेलं आहे, तर ह्याचा विरोध करण्यासाठी आणि हे मुख्य ह्याच्यासाठी आम्ही हे मोर्चा ठेवलेला आहे। विशेष ह्यामध्ये काय आहे, औरंगाबाद जे आहे, औरंगाबादमध्ये इथं महाराष्ट्र राज्य वक्फ मंडळ आणि वक्फचे जेवढं प्रकरण हे रजिस्ट्रेशन कमिटी हे संपूर्ण जे आहे रेकॉर्ड आणि हे आहे तर मराठवाड्यात औरंगाबादमध्ये आहे। त्याचप्रमाणे बाबाशाह मुसाफिर हे जे दर्गा आहे हे मोठी दर्गा आहे आणि ह्या बाबाशाह मुसाफिर औरंगाबाद येथील हे जे दर्गा आहे, माझं तर असं हे आहे की देशामध्ये सर्वात जास्त आणि जर जागा कोणाला जर असेल, जमीन जर कोणाला असेल तर बाबाशाह मुसाफिर यांना आहे। तर अशा एक ऐतिहासिक औरंगाबाद शहर, ऐतिहासिक शहरामध्ये आणि जे केंद्र सरकार जे आहे जे विधेयक आणत आहे या विधेयकासाठी आम्ही मोर्चा काढणार आहोत। तर ह्या मोर्चामध्ये आपला सहभाग व्हावं हे एक महत्वाचं आहे। आणि दुसरं जे आहे आपले मराठवाड्यामध्ये अनेक लोकांना आणि मी पुढची जे नसल आहे ह्यांना बी माहिती पाहिजे की हे 17 सप्टेंबर जे आहे ते हे जे साजरा करण्यात येत आहे, हे विशेष म्हणजे काय की भारत सरकार आणि निजाम सरकार हे 1952 मध्ये विलीन झालेलं आहे आणि विलीन होऊन हे भारत सरकार मध्ये विलीन झालेलं आहे। तर त्यावेळेस हे एक कायदा तयार केलेला आहे, हैदराबाद अत्यात इन्क्वायरीज ऍक्ट। या ऍक्ट प्रमाणे ते मराठवाडा आणि संपूर्ण निजामचं जे दक्षिणेमध्ये राष्ट्र होतं ते भारतामध्ये विलीन झालेलं आहे। हे मराठवाडा मुक्त झालेला नाही, हे आमच्या लोकांना माहिती झालं पाहिजे। हे माहिती देण्यासाठी सुद्धा हे मोर्चामध्ये आम्ही हे करत आहोत। एवढं तरी आम्हाला अशी जनतेला अशी विनंती आहे की आमच्या मोर्चामध्ये सहभाग व्हावा आणि ह्यासाठी उलमा बोर्डाचे महाराष्ट्राचे अध्यक्ष आसिफ भाई आहेत, त्यांनी सुद्धा मोर्चामध्ये सामील आहेत, त्यांनी पूर्ण मोर्चाला सहकार्य आहेत आणि मुजीब साहेब आहेत ते सुद्धा ह्याच्यामध्ये सामील आहेत। आणि मी आसिफ भाई उलमा बोर्डाच्या महाराष्ट्राच्या अध्यक्षांना विनंती करतो की त्यांनी त्या मोर्चाबद्दल जनतेला सामील होण्यासाठी थोडं आवाहन करण्यात यावं। अस्सलाम वालेकुम, मैं शेख आसिफ शेख महबूब ऑल इंडिया उलमा बोर्ड वक्फ विंग महाराष्ट्र प्रेसिडेंट होने के नाते से हमारे खुर्रम साहब जो एक शांतता के लिए एक मोर्चा जो है हमने 2024 12 तारीख को 9वां महीना जो मोर्चे का हमने आयोजन किया है। तो मैं हमारे शहर के सब लोगों से अपील करना चाहता हूं कि मोर्चे में ज़्यादा से ज़्यादा लोग आए। बाकी तो हमारे खुर्रम साहब ने आपको पूरी तफसील बता दिए है, अब कुछ तफसील तो रही नहीं, पूरी तफसील उन्होंने जो है तो बताया, माशाल्लाह बहुत अच्छी बात है। और ये शहर के पूरे और ज़िले के लोगों से मैं एक अपील करना चाहता हूँ कि ज़्यादा से ज़्यादा लोग जो है तो मोर्चे में शामिल हो। अल्लाह हाफिज़। महाराष्ट्र वक्फ बोर्ड पंचक्की से जो है तो एक हम
पंचक्की में भी एक निवेदन देंगे और वहाँ से 11 बजे से विभागीय हमारा मोर्चा जाएगा 12 तारीख।